हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांच्या कुटुंबालाही वाटते घातपाताची शक्यता। पार्थ पवार आणि पवार कुटुंब घेणार पंतप्रधान मोदींची भेट। व्हीएसआरची सर्व विमानं रोखण्याची करणार मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीआयडी कडून तपास सुरू। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीची सीआयडी कडून चौकशी। व्हीके सिंग सीआयडी कार्यालयात दाखल। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध। 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवार आल्यानं निवडणूक बिनविरोध। औपचारिक घोषणा मात्र बाकी। सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे मानले आभार। तर सायंकाळी ठाकरे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहिती। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ नाराज। मुलाला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं बोलून दाखवली नाराजी। भारत इंग्लंड सामन्याच्या पासवरून विधान परिषदेत गदारोळ। एमसीए मनमानी कारभाराविरोधात आमदारांकडून खंत व्यक्त। तर क्रीडा मंत्र्यांकडून पास उपलब्ध करून देण्याचं आश्वासन। महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर। सलग 5व्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहण्याचा अंदाज। भारत सरकारकडून खोमेनींना श्रद्धांजली अर्पण। भारताच्या सर्व परराष्ट्र सचिवांची इराणी दूतावासाला भेट। भारताकडून इराणबाबत पहिल्यांदाच भूमिका जाहीर। भक्तिमय वातावरणात तुकाराम बीज सोहळा संपन्न। देहूनगरीत भाविकांनी दर्शन घेण्यासाठी केली प्रचंड गर्दी। क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक जोडी विवाहबद्ध। अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात सेलिब्रिटी उद्योगपती नेत्यांची हजेरी। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये। नमस्कार, मी विशाल वर्देशी। आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्रकरण, त्या संदर्भात एक मोठं अपडेट आहे। अजितदादांच्या कुटुंबालाही घातपाताची शक्यता या ठिकाणी वाटते असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। पार्थ पवार आणि कुटुंबीय हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं देखील आपल्याला कळतंय। सूत्रांनी अशी माहिती दिली आहे, अजितदादांच्या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबियांच्या वतीने केली जाऊ शकते। व्हीएसआरची सर्व विमानं जमिनीवर यावीत अशी कुटुंबाची इच्छा आहे। त्यांची विमानं त्वरित ग्राउंड केली जावीत अशी मागणी जी आहे ती केली जाते। मुख्यमंत्री महोदयांची भेट, आमच्या उपमुख्यमंत्री बहिणी होत्या, पत्नीबाई होते, मी होतो, पार्थ पवार सुद्धा होते, त्याचबरोबर ते रशीद साहेब सुद्धा होते। त्यावेळेला सीबीआयची आम्ही चौकशीची मागणी केली होती। आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही सभागृहाचे आमदार मुख्यमंत्री महोदयांना भेट देऊन जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याबद्दलची नापसंती आणि पुढे लवकरात लवकर चौकशी सर्व बाजूने जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणणं केलं जात आहे, व्यक्त केलं जात आहे, त्याच्यासहित परिपूर्णपैकी चौकशी त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मनातली भावना। हे सर्व एक लक्षात घ्या, डीजीसीएच्या प्रथमदर्शनी अहवालात ज्या पद्धतीच्या घोडचुका आढळून आल्या त्यामुळे ही शंका बळावलेली आहे। व्हीएसआर व्हेंचरच्या
ज्या पद्धतीनं फ्लायच्या संदर्भात निष्काळजीपणा केला गेलेला आहे त्यामुळे ही शंका अधिक बळावते आहे. त्यामुळेच आज राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि राज्यसभेचे आता ज्यांनी उमेदवारी भरली ते आमचे पार्थदादा, जयदादा या सर्वांनी हे शंका उपस्थित केल्या असतील तर ह्या पक्षाच्या आमदारांनी पण त्यांच्याकडे सर्वांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या गोष्टीला खऱ्या अर्थानं न्याय मिळवण्याकरता त्या जर माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून तसं निवेदन करत असतील तर निश्चितच मला असं वाटतं या तपासाला आणखी गती येईल. कारण महाराष्ट्राच्या शंका दिवसेंदिवस बळावत आहेत. त्याचं कारणच त्यांनी स्वतः सुनेत्रा वहिनींनी यामध्ये लीड केलाय. त्यामुळे आता काही आम्हाला अशी अपेक्षा आहे की 100% आता या तळाशी आम्हाला जाता येईल आणि इतक्या दिवसाचं आम्ही जे झगडतो आहोत त्याला सुद्धा आता आम्हाला मूर्त रूप आल्यासारखं वाटतंय. फक्त पवार कुटुंबच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही या संदर्भात शंका आहे. या संदर्भात बुधवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एक महत्त्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादीच्या सुमारे 20 आमदारांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या बैठकीत विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. DGCAने सादर केलेल्या अहवालावर आमदारांनी अनेक शंका उपस्थित केल्यात. तसंच या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती मिळते. तर आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली, एक नजर टाकूयात. यामध्ये विमान अपघाताप्रकरणी CBI चौकशी कधी करणार अशी आमदारांनी विचारणा केली. विमान अपघाताचा अधिक सखोल तपास व्हावा अशी मागणी जी आहे ती 20 आमदारांकडून करण्यात आली आहे. सुनेत्रा पवारांकडून प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात आली. त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अजित पवारांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू आमदारांना त्यांनी दाखवल्या. अजित पवार यांची चप्पल आणि घड्याळ आमदारांना दाखवण्यात आलं. अजित पवारांच्या विमान अपघाताचा CID कडून तपास सुरू करण्यात आला. VSR व्हेंचर्सचे VK सिंग यांची CID चौकशी सुरू करण्यात आली आहे. VSRचे काही अधिकारी कर्मचारी यांची देखील चौकशी सुरू असल्याचं कळत आहे. मोठी घडामोड आपण बघतोय आता क्षणाची मोठी बातमी. अजित पवारांच्या विमान अपघाताचा आता CID कडनं तपास जो आहे तो सुरू करण्यात आला आहे. VSR व्हेंचर्सचे VK सिंग यांची CID चौकशी जी ती सुरू करण्यात आली. VSRचे काही अधिकारी कर्मचारी यांचीही चौकशी सुरू आहे. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता. वारंवार रोहितकडूनही ती मागणी होतीये, जयकडूनही ती मागणी झालेली. तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली. आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत. आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे. आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ही मागणी आहे. CIDच्या तपासाला 1 महिना होऊन गेला. खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं असं विधान युगेंद्र पवारांनी केलंय. 1 महिना होऊन गेला. CIDनी खूप आधी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. पण आता जे पुरावे आमच्या समोर येत आहेत ते आम्हीच सगळे कुटुंबातले सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही ते पुरावे आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश आम्हाला मिळतंय असं आम्ही समजतो. पण ही चौकशी खूप आधी व्हायला पाहिजे होती. आज पण आमची मागणी आहे की VSRचे फक्त लेअर जेट 4 नाही पण सगळे जे त्यांचे विमानं आहेत ते ग्राउंडेड झाले पाहिजेत. त्यांच्या कंपनीच्या मालकावर आणि सगळे जे कंपनीतले संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. VSR कंपनीचा मालक संचालक VK सिंग याला आज CIDने तपासासाठी पुण्यात बोलवलंय अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. CIDच्या ऑफिसमध्ये त्याची तपासणी चालू आहे, चौकशी चालू आहे. या VK सिंगला तातडीने अटक करावी अशी आमची मागणी आताही आहे आणि मागच्या वेळी केली होती आम्ही. CIDने आता जर त्याला चौकशीसाठी बोलवलंय तर त्याला सोडून न देता त्याला तातडीने अटक केली पाहिजे. त्याचा मुलगा रोहित सिंग यालाही अटक करण्याची मागणी आम्ही केली कारण तोही त्या कंपनीत संचालक आहे.
देशातल्या ज्या विमानांचे अपघात झालेत त्यांच्या मालकांना अशा पद्धतीच्या चौकशीच्या आधीच अटक करण्यात आली होती. आता बघूयात, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. 7 जागांसाठी केवळ 7 उमेदवारांचे अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये शरद पवार, ज्योती वाघमारे, पार्थ पवारांनी प्रत्येकी 2 अर्ज दाखल केलेले आहेत. तर भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप उमेदवारांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे इतर नेते हजर होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. शरद पवारांचा अर्ज भरण्यासाठी सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि इतर महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. त्याचबरोबर